आपल्या पोरायचं कसं असते, आला चौकी केला देव. असंच आम्ही एक दिवस सगळे पोरं बसेल होतो आणि अचानक भयानक आमची कावड्यात्रा काढायची प्लॅनिंग झाली. म्हटलं मग शुभ कामात देरी करून काही फायदा नाही. वावरातून सगळ्यात पहिले तो कुऱ्हाड घेतली. ऐसी क्वालिटी का माल सिर्फ अपने जंगल में मिलता है, तो अपन काय को किसके आगे भीख मांगने का, मुंह फाड़ के पैसा लेंगे साला. कुछ भी हो गया तभी शुभम सुल्तान झुकेगा नहीं साला. आज तो ये बांबू का कार्यक्रम करके ही छोड़ेगा साला. रप्पा सगळे बांबू तोडून घेतले, झपाझप ओढून बाहेर काढले. त्याच्या बाद खटाखट खटाखट त्याचे तुकडे करून टाकले. आता क्वांटिटी तर भरपूर आहे आपल्याकडे. म्हटलं क्वालिटी चेक करून पाहू. लटकवले ना इकडून तिकडून 50 किलोचे आपले 2 दलिंदर. याच्या वजन बांबूले तर काही नाही झालं, पण मामानीचा कार्यक्रम झाला भाऊ. सगळे तोडलेले बांबू एका दोरीनं बांधले आणि आपल्या मारुती रायाच्या मंदिरात येऊन ठेवून दिले. आता बांबूचं नियोजन तर झालं, तर राहिलं होतं ते भरण्याचं. त्यासाठी आम्ही रात्रीच्या टाइमला खामगावत आलो. म्हटलं चला 10-12 नवीनच भरणी घेऊन येऊ. पण विषय असा झाला की टावरवर आम्हाला हे दादा भेटले. ते म्हणत अरे बा नवीन भरणे कशाला आणता, माझ्याजवळ भरण्यात म्हणे ते घेऊन जा तुम्ही. मग काय बा आलो ना आम्ही सती पहिला. भरणे तर आम्ही घेतलेच, त्यासोबत महाराज आम्हाला बांबू देऊन दिले. महाराज म्हणत की घेऊन जा, काही वांधा नाही, मला काम झालं की आणून द्या. पा बरं भावांनो, आम्ही कावड्यात्रेचा विचार केला तेव्हा आमच्याजवळ काहीच नव्हतं. आता तर सगळं सामान आमच्यावर रेडी झालं. ते म्हणतात ना, मनापासून केलेली गोष्ट हे सक्सेसच होते. तसंच काही आज आमच्या मंडळातल्या पोरेसोबत होत होतं. कावडचे बांबू तो ओके झाले आमचे. राहिले होते ते फक्त भरणे घासायचे. ते बी आम्ही रपारप घासून घेतले. हातवात गावातल्या हार्डवेअरवर आलो. भरणे बांधायसाठी रस्सी बी घेऊन घेतली. मंदिरावरून आपल्या दत्ता भाऊजवळ देऊन दिली. त्याने एक एक करून आमच्या सगळ्या कावडा बांधून दिल्या. जरी भावांनो आमच्या मंडळाचं हे पहिलं वर्ष असलं तरी राडा होणार, पोरं नाही ऐकणार. हा जे एच एम बोलते ना, एका भोंग्यावर नाचणारे पोरं आम्ही. चला रे पटापट टाका बरं सगळ्या कावडा अंदर. 1 वाजता निघू, 2 वाजता निघू, 3 वाजता निघू, डायरेक्ट 5 वाजले. चला भावांनो आजच्या व्हिडिओत एवढं. याच्या पुढचा जर तुम्हाला पार्ट पाहिजे असेल तर पटापट फॉलो करून घ्या.